नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मेळघाटामध्ये फिरत होतो आणि तिथे सुद्धा अनेकांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही तुमचा कार्यक्रम बघतो, खूप चांगली माहिती देता, आम्हाला खूप आवडतो. आणि हे त्यांनी सांगितल्यानंतर खरंच आम्हाला खूप खूप बरं वाटलं. मंडळी, आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अडचणींवर मात करण्याचे विविध उपाय जाणून घेत असतो, जेणेकरून ह्याचा आपल्यालाही सगळ्यांना फायदा व्हावा. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण आपला भारत देश जलवाहतुकीमध्ये नंबर 1 कसा होऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम बघितला. आणि हा मागचा भाग अनेकांना आवडलेला होता, कारण ह्या जलवाहतुकीच्या क्षेत्रातली तंत्रशुद्ध माहिती आपण ऐकली होती साक्षात माननीय नितीन गडकरी साहेबांच्या तोंडातून. आणि मंडळी, त्यांनी वर्णन केलेली ही जी वस्तुस्थिती आहे ना, त्याचं चित्रीकरण आम्ही करत आहोत आणि मगच आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्या जनता दरबारचा उद्देशच हा आहे की वस्तुस्थिती समजायला पाहिजे. त्यासाठी आपण ठिकठिकाणचं चित्रीकरण करून वस्तुस्थिती समजून घेत असतो. मंडळी, ह्या जगातल्या प्रत्येकाचं जगणं सुकर व्हावं त्यासाठीच हा सारा अट्टहास आहे. आणि त्यासाठी आमच्या ह्या साऱ्या प्रयत्नांमध्ये आता तुम्ही सुद्धा सारे जण सर्व शक्तीनिशी सहभागी होत आहात, तेही खूप छान छान वाटतं. त्यासाठी आपले वादविवाद, भांडण तंटे सगळं विसरून जाऊया, भेदाभेद विसरून जाऊया आणि फक्त एकमेकांना मदत करत राहूया आणि त्यातूनच हे जग सुंदर करूया. अर्थात त्यासाठी आपण जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, अतिशय प्रेरक आहे. तुम्ही सगळ्यांनी तो काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. अर्थात तुम्ही सारेजण आम्हाला विचाराल की सागरमाला हाच विषय तुम्ही दाखवणार आहात ना? पण मंडळी, सागरमाला विषयी आमचं चित्रीकरण चालू आहे, त्यामुळे आज आपण वेगळ्याच विषयाची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण मेळघाटला जाणार आहोत. त्याचबरोबर मेळघाटमधली सुंदर निसर्ग दृश्य आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तिथल्या हरिसाल गावानं भारतामध्ये प्रथम डिजिटल व्हिलेज होण्याचा मान मिळवलेला आहे, तिथेही आपण जाणार आहोत. त्यासाठी तिथे नेमकं कुठलं तंत्र वापरलेलं आहे, त्याचबरोबर हरिसालमध्ये डिजिटल शाळा, सेतू सेवा केंद्र आहे, बँक आहे, टेलिमेडिसिन आहे, व्हर्च्युअल क्लासरूम, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी गोष्टींचा वापर आपल्याला बघायला मिळतो, जे पाहून आपण थक्क होतो. त्यासाठीच आपण थोडीशी मेळघाटमध्ये भ्रमंती करणार आहोत. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट हा एक भौगोलिक क्षेत्र आहे, ज्यामध्ये 2 तालुके, धारणी आणि चिखलदरा हे 2 तालुके मोडतात. कोरकू आदिवासी या भागामध्ये राहतात आणि महाराष्ट्रातले जे प्रशासकीय दृष्ट्या जे आव्हानात्मक आणि जे चॅलेंजिंग जे आपले क्षेत्र आहेत, त्यापैकी मेळघाट हा सर्वात कठीण मानला जातो. आदिवासी बहुल क्षेत्र आहे, हा टायगर प्रोजेक्टचा भाग आहे, इथे वन क्षेत्र जास्त आहे आणि कुपोषणाच्या विषयामुळे हा भाग ओळखला जातो. मंडळी, मेळघाट म्हणलं की कुपोषणाबरोबरच व्याघ्र प्रकल्पही आपल्या लक्षात येतो. अतिशय घनदाट जंगलांनी वेढलेला असाच हा भाग आहे. कोरकू जमातीचे लोक इथे मोठ्या प्रमाणात राहतात. मंडळी, यांच्या कोरकू नृत्यामध्ये आम्हीही सामील झालेले होतो आणि तेव्हा एका बासरी वादकाकडे आमचं लक्ष गेलं. हा तरुण बासरी वेगळ्याच पद्धतीने वाजवत होता. तो नाकाने बासरी वाजवत होता. पूर्णपणे अंध असलेला हा तरुण होता, पण त्याच्यातल्या या वेगळ्या कौशल्याने आम्ही स्तिमित झालो आणि मग त्याचं वेगळं बासरी वादन आम्ही चित्रित केलं. निसर्गाशी टक्कर देत देत निसर्गामध्ये एकजीव झालेली ही सारी निसर्गाची लेकरं आहेत. यांच्याच विकासासाठी सरकार आता विविध प्रयत्न करत आहे आणि यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी
2015मध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांनी अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत एक करार केला. आता मायक्रोसॉफ्टचे CEO हे भारतीय आहे, सत्यनारायण आहेत, भारतीय आहेत. त्यांनासुद्धा या विषयाची जाण आहे आणि त्यांनी तिथे ठरवलं की आपण तंत्रज्ञानाचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या विषयावरती मात करू. मायक्रोसॉफ्टसोबत जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने हा प्रकल्प मागच्या 1 वर्षामध्ये उभा केलेला आहे. मध्य प्रदेशमधून आपण ऑप्टिकल फायबर या हरिसाल गावापर्यंत आणलं आणि हरिसाल गावामध्ये सुद्धा आपण TV व्हाईट स्पेस म्हणजे आपण टेलिव्हिजनमध्ये आपण जे सिग्नल आपल्याला मिळतात ते सिग्नल स्पेक्ट्रमचा फक्त 10 ते 15% भाग वापरतात. 85% हा स्पेक्ट्रमचा भाग वापरला जात नाही. जसा मोबाईलचा स्पेक्ट्रम ऑक्शन होतो तसा TVचा स्पेक्ट्रम ऑक्शन होत नाही, तो फ्रीली असतो. जर रेडिओचा स्पेक्ट्रम ऑक्शन होत नाही, फक्त मोबाईलचा स्पेक्ट्रम ऑक्शन होतो. तर हे स्वस्त असलेला स्पेक्ट्रम आपल्याला उपलब्ध आहे, सगळीकडेच उपलब्ध आहे. फक्त हा स्पेक्ट्रम कॅप्चर कसा करायचा आणि त्यातनं इंटरनेटचा प्रसार कसा करायचा हे चॅलेंज आहे. नेमकं हेच तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्टने विकसित केलं आहे आणि जगातल्या फक्त 3-4 देशामध्ये त्यांनी ट्रायल केले आणि मेळघाटामध्ये हरिसालमध्ये संपूर्ण गाव त्यांनी वायफाय केलेलं आहे. त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, शाळा आहे, आश्रमशाळा आहे, अंगणवाडी केंद्र आहे, बँक आहे, पोस्ट ऑफिस आहे, सेतू केंद्र आहे. या सर्व भागामध्ये त्यांनी इंटरनेट आणि वायफाय सुविधा दिलेली आहे. मंडळी, हे सगळं ऐकलत ना, त्यासाठीच आपण आता प्रत्यक्ष हरिसाल गावाला जाऊया आणि या सगळ्या गोष्टींची प्रचिती घेऊया. मेरे गाँव मैडम अभी 3 गढ़ ग्राम पंचायत है, एक बोरी, चित्री, हरिसाल. फायदा भरपूर झाला आहे. आता आमच्या इथं ऑनलाईन इथं बसून सुद्धा गावातच आधार कार्ड मिळतो, राशन कार्ड मिळतो. त्यानंतर जे जॉब कार्ड आहे ते ग्रामपंचायत इश्यू करते आणि जवळपास सगळेच कामं आमच्या गावातच होऊन राहिले. 7-12 सुद्धा आमच्या गावातच मिळून राहिले लोकांना. जे तिथं पंचायत समिती किंवा धारणीला गेलो तर तिथं 75 रुपये सेतूवाले घेत होते, आम्ही 25 रुपये तिथं 7-12 मिळवतो. थोडाफार फायदा डिजिटल नाही, थोडंफार नाही मॅडम, भरपूर फायदा झाला. या डिजिटल हरिसालमध्ये शेती अत्याधुनिक तंत्राने व्हावी यासाठी कृषीवर आधारित एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे, जे आधार कार्डला लिंक करण्यात आलेले. ॲप्सवर इथं जेवढे शेतकरी आहे 106 त्यांचा पूर्ण डाटा अपलोड त्याच्यावर करायचा आहे. बरं. प्रत्येक शेतकऱ्याचा फोटो, जे 7-12वर ऑनर आहे शेतमालक, त्याचा फोटो, त्याचा पूर्ण डिटेल्स आणि किती एकर शेत आहे, सर्वे नंबर काय आहे बरं. आणि आधार कार्डपासून सगळं डिटेल अकाउंट, बँक अकाउंट नंबरपर्यंत वा. ते हे पूर्ण ऑन बोर्डिंग अप काम पाहत आहे. मंडळी, ह्या गावामध्ये बँक सुद्धा आहे, त्यामुळे नरेगाच्या मजुरांची मजुरी बँक खात्यामध्ये थेट जमा होते आणि हे सारे मजूर ATM मधून पैसे काढतात. इथं मोठ्या प्रमाणात कामाची मागणी आहे मजुरांना. ती आपण मागणीप्रमाणे मजुरांना कामं उपलब्ध करून देत आहोत नरेगा मार्फत. MG नरेगाचे जे मजूर सुद्धा मोबाईल यूज करायला लागले, त्यांना सर्वांचे खाते इथं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आणि सर्वांना ATM झालं आहे, ते आपली मजुरी ATMच्या माध्यमातून घ्यायला लागले आहे. त्यामुळेच मंडळी, 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा जो निर्णय झाला ना, ह्या निर्णयातही हरिसाल गावाला डिजिटल झाल्यामुळे फायदाच झाला. या डिजिटल व्हिलेज आम्ही आता बघितलं, जेव्हा आता डिमॉनिटायझेशनचा विषय आला 8 नोव्हेंबरच्या नंतर, तर तेव्हा आपण बघतो की लेस कॅशकडे आपल्याला जायचं आहे आणि मोठी मोठी शहरं आपण बघतो की तिथे आता पुढे कसं पुढचं पाऊल काय असेल यावर चर्चा होते, लोक प्रयत्न करताना दिसतात. तर या गावामध्ये आपण राशन शॉप जे आहे, आपलं शासकीय अन्नधान्याचं दुकान जे आहे, आम्ही 2 महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही त्याला डिजिटाईज केलेलं आहे. 100% राशन कार्ड आम्ही स्मार्ट राशन कार्ड दिलेले आहेत, बायोमेट्रिक. कोणी कुणाचं राशन चोरू शकत नाही, दुसरा कोणी तर घेऊ शकत नाही. आणि आपण सर्व नागरिक तिथले डिजिटली लिटरेट, सर्व व्यवहार हे डिजिटली प्लॅटफॉर्मवरती आहेत. त्या गावामध्ये सर्व लोकांना, अगदी म्हणजे हरिसालच नाही, हरिसालच्या भोवती 52 खेडे आहेत, छोटे ट्रायबल विलेजेस आहेत. त्यांचा बाजार दर बुधवारी तिथे भरतो. 10,000 लोक त्या आठवडी बाजारामध्ये येतात. त्यातल्या जवळपास सर्वांना बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांना स्मार्ट कार्ड, रुपे कार्ड, डेबिट कार्ड दिलेले आहेत.
आणि आपण आत्ता त्यांना सर्व व्हेंडर्स दिले आहेत त्यांना आपण पॉस मशीन देतो. मंडळी, इथे रेशन घेण्यासाठी स्मार्ट कार्ड देण्यात आलेली आहे. बायोमेट्रिक पद्धतीनं इथे धान्य वितरण करण्यात येतं. रेशन कार्ड स्मार्ट कार्ड झालेलं आहे आणि त्यामध्ये फॅमिलीमधून 3 किंवा 4 लोकांचं असं थंब घेतलेले आहे की बा जो राशन कार्ड घ्यायला येईल तो थंब सिस्टीमनं राशन घेईल. म्हणजे ते कलेक्टर ऑफिसमध्येच तिथं माहीत पडेल का इथून यांनी थंब लावलेला आहे तर हा तोच व्यक्ती आहे किंवा नाही, राशन कार्ड धारक आहे किंवा नाही. चला आता हरिसाल गावच्या शिक्षणाची प्रगती आपण बघूया आणि त्यासाठी आपण डिजिटल अंगणवाडीत जाऊया. म्हणजे ते मुलं मस्त गोष्टी राहते ना, ससाची याची मोठ्या आवडीनं ऐकते ते गोष्टी. मग त्यांना आपण विचारतो ससा कसा रंगाचा होता, सांगते पांढरा. मग कासो कारण ते तिथे बघतात. इथं अंगणवाडीमध्ये, तिथून नाही तर झेडपीमध्ये आणि आश्रमशाळेमध्ये आपल्याला कॉन्फरन्सद्वारे मुलांच्या जे शाळेतले ओझे होते ते तिथं कमी केले गेलेले आहे. मंडळी, इथल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेतच ई लर्निंग साठीची व्हर्च्युअल क्लासरूम आहे जिथे कम्प्युटरचे कोर्सेस चालतात आणि थेट आग्र्याहून इंटरनेट आणि वेब कॅमेऱ्यातून इथे प्रशिक्षण देण्यात येतं. आणि इथं अगोदर कॅम्प्युटर क्लासेस काही नव्हते. तिथून धारणीला 25 किलोमीटर दूर मुलं जात होते. तर आता ते गावातच अवेलेबल झालेलं आहे. आणि जे गावातले जे 10वी आणि 12वी पास मुलं आहेत त्यांची इथं क्लासेस घेत आहोत. आम्ही एका बॅचमध्ये 15 मुलं याची ॲडमिशन घेतलेली आहे. मंडळी, इथे सेतू सेवा केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत असून इथे प्रचंड गर्दी असते आणि इथे 7/12 पासून जन्म मृत्यू नोंदणी असेल, रेशन कार्ड इत्यादी 40 पेक्षा जास्त सेवा देण्यात येतात आणि त्याबरोबर आधार कार्डही इथे देण्यात येतं. मंडळी, डिजिटल हरिसाल करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश हा होता की ह्या साऱ्या परिसरामध्ये आरोग्य सेवा त्वरित मिळाव्यात, इथल्या कुपोषणावर मात करण्यासाठी सुविधा मिळाव्यात, निदान व्हावं आणि उपचार व्हावेत. आणि टेलिमेडिसिन का तर डॉक्टर मेळघाटामध्ये जात नाहीत, टिकत नाहीत, नोकरी सोडतात. आम्ही त्यांना 1 लाख रुपये पगार देतो महिन्याला, तरी पण राहत नाहीत. आणि म्हणून तज्ज्ञ डॉक्टर ते उपलब्ध न झाल्यामुळे आपल्या कुपोषणावरती मात करण्याची अडचणी येतात. परंतु अमरावती शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत. अमरावतीमध्ये स्पेशालिटीचं सरकारी दवाखाना आहे. तर टेलिमेडिसिन आपण मेळघाटाला या दवाखान्याचं लिंक केलेलं आहे आणि आठवड्यातनं 3 दिवस आपण हरिसालला सर्व बाल जे 6 वर्षाखालील जे बालकं आहेत ज्यांचे वजन कमी आहे, जे कुपोषणाच्या मार्गावरती आहेत, ज्या गर्भवती किंवा स्तनदा ज्या स्त्रिया आहेत, आपण त्यांना बोलवतो आणि ते तज्ज्ञाकडनं त्यांनी चेकिंग करतो. कुपोषणापर्यंत जाण्याअगोदरच आपण त्यांचं ट्रीटमेंट करतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कुपोषणावरती मात करण्यासाठी डिजिटल व्हिलेज तरी ही खूप फायदेशीर ठरते. हरिसालमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची टेलिमेडिसिनची ही केबिन. धारणी तालुक्यातलं हरिसाल PSC, आमच्या PSC मध्ये एकूण 26 गाव आहेत अटॅच आणि 9 सब सेंटर आहेत. आणि एक इन्चार्ज मेडिकल ऑफिसर, एक सेकंड एमओ आणि 2 भरारी पथक आहेत. आणि भरारी पथक म्हणजे जे रिमोट एरियाचे गाव आहेत जिथे म्हणजे जाण्या येण्याच्या सुविधा नाही आहेत, त्यांच्यासाठी हे पथक नेमलेले आहे. अरे वा. तर तसे त्या 2 अपॉइंटमेंट आहेत डॉक्टरच्या आणि दोघांच्या अंडर 7-7 गावं आहेत. हा रुरल भाग असल्यामुळे त्यांची शेती, त्यांचं घर आणि ते सोडत नाही, ते इथंच राहायला मॅडम हे करतात. आणि अमरावतीत आला त्यांचा नकारच असते, त्यांना खूप म्हणून तयार करायला लागते, तेव्हा जाऊन ते अमरावतीला तयार होतात. आता तो त्रास त्यांचा वाचला म्हणून त्यांची ट्रीटमेंट इथे आपण सोयीस्कर करू शकतो. म्हणजे टेलिमेडिसिन येऊन 4 महिने झाले असतील आणि आता 26 पेशंट दाखवलेले आहेत आम्ही. 26 पैकी 2 पेशंटचं ऑपरेट सुद्धा झालंय. कुठे? सुपर स्पेशालिटीला अमरावतीला. तिकडे गेले ते हे केलं. आणि इथे कोणाला फायदा झाला म्हणजे औषधोपचार तुम्ही दिले असेल, त्यांनी सांगितलं असेल हे करा. ते मेडिसिन जे सांगतात आणि जे इथे अवेलेबल असते आम्ही ते त्यांना प्रोव्हाइड. मंडळी, त्याबरोबरच नेत्ररोगासाठीही इथे अद्ययावत उपचार केंद्र असून इथेही टेलिमेडिसिनद्वारे उपचार केले जातात. मंडळी, आता या इतक्या दुर्गम भागात वायफाय, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क कसं चालतं? इथे वीज पोचलेली आहे का? हा प्रश्न पडला असेल ना.
मंडळी, त्यासाठी सोलर किंवा सौर ऊर्जा इथे वापरण्यात येत आहे आणि त्यासाठी इथल्या मुलांना प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे. आम्ही सोलर पॅनल ग्रीन वॉटर NPO ग्रीन वॉटर प्रोजेक्ट जापान तिथून ते टीम आले होते, 2 जण जॅपनीज आले होते, हितोमी इनोमोटो आणि ताजिमा सन. त्यांनी दोघांनी आम्हाला शिकवलं, म्हणजे किती एक सेल किती या बॅटचा असतो आणि ते कसं सिरीजमध्ये लावायचं ते शिकवलं त्यांनी आम्हाला, आणि पॅनल कसं बनतो, काय बनते. तुम्ही पॅनल पण बनवता? हा, पॅनल बनवलं, शिकलो आम्ही. मंडळी, इथलं इंटरनेट चालण्यासाठी TV व्हाईट स्पेस तंत्रज्ञान इथे वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे नेमकं काय तेही आपण जाणून घेऊया. मंडळी, TV व्हाईट स्पेस टेक्नॉलॉजी मायक्रोसॉफ्टनं विकसित केली आहे, ज्यामध्ये टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग किंवा प्रसारणातला न वापरलेला व्हाईट डाटा वापरण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. म्हणजे TVवर वेगवेगळे चॅनल असतात, हे तर माहिती आहे ना. मग आता ब्रॉडकास्ट किंवा प्रसारित करताना या 2 चॅनलमध्ये गुंतागुंत होऊ नये म्हणून काही स्पेस किंवा जागा सोडली जाते, ज्यामध्ये वायरलेस फ्रिक्वेन्सीज असतात. त्या विशिष्ट उपकरणांनी खेचून घेऊन त्याद्वारे वायफाय सेवा दिली जाते. अतिदुर्गम भागात या तंत्रज्ञानाचा खूप फायदा होत आहे. जे TV व्हाईट स्पेस आहे ना, त्याची रेंज इथं फायबर ऑप्टिक पर्यंत हरिसाल पर्यंत आलेलं आहे, आणि जे आजूबाजूचे गाव आहे तिथं आपण फायबर ऑप्टिक नेऊ शकत नाही. तर जे TV व्हाईट स्पेस आहे ते आपण इथून 25 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज आहे. 25 किलोमीटरच्या आतमध्ये आपण TV व्हाईट स्पेसची रेंज घेऊ शकतो. समजा जर इथून दुसऱ्या जागेवर TV व्हाईट स्पेस न लावायचं आणि इथं मग इंटरनेट कनेक्शन अवेलेबल करून बाकी डिव्हाइस लावायचे आणि वायफायचं अवेलेबल करून द्यायचं. आणि मंडळी, हे सारं तंत्रज्ञान चालण्यासाठी इथल्या स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आली आहेत. 1 महिना इथं हे जेव्हा मे महिन्यामध्ये आले होते तेव्हा इथं समजा प्रशांत सर आणि कलेक्टर सर आले होते. इथं आल्यावर त्यांनी मग चूज केले की बा 100 दिवसात डिजिटल विलेज करून देऊ. त्याच्यानंतर मग हळूहळू बाकीच्या टीमा येत गेल्या. तसेच एअर जल्दीची टीम आली आपल्या गावात, सहकार्य म्हणून एक चला बा आता वायफाय लागणार गावात, त्यांना पण आम्ही सहकार्य केलं खूप. म्हणजे इथं टावर केलं तयार, त्याच्यानंतर तिकडे टावर केलं, त्यांना मदत केली. त्यांना आम्ही चांगलं वाटलो. आमची नियुक्ती म्हणजे त्यांना असं वाटलं की बा हे कामाचे पोरं आहे, मेहनत आहे, गरजू आहे. तर त्यांना आम्हाला म्हणजे फ्री हिमाचल पाठवलं ट्रेनिंगला. वायफायचं जे काही ट्रेनिंग आहे, किती दिवसांचं होतं? 1 महिन्याचं ट्रेनिंग होतं. तुम्ही तिकडे हिमाचलला गेलात? हो, हिमाचलला गेलो. या प्रशिक्षणासाठी आम्ही हिमाचलला गेलेलो होतो. तेव्हा हिमाचलमधून आम्ही मेळघाटातल्या आमच्या ह्या गावामध्ये व्हिडिओ कॉलनी बोललो होतो. आता मॅडम, आम्ही हिमाचलला गेलो होतो ना, हिमाचलवर गेल्यावर आता गावात तर वायफाय होतच, तेव्हा आम्ही घरी बी माझ्या स्वतःच्या घरी व्हिडिओ कॉलिंगनं बोललो. तर एवढं चांगलं वाटलं मला. म्हटलं ते हरिसाल कुठं राहिलं आणि हिमाचल कुठं राहिलं, म्हणजे थोडंसं वेगळंच वाटलं. खरोखर झालं काहीतरी. एक प्रकारचा आम्हाला अभिमान वाटतो आता की आम्ही आता कसं आहे, आम्हाला कुठेही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बसायला भेटते, बोलायला भेटते. सपोज आज काल आमचं म्हणजे आज मीटिंग होती कलेक्टर सरांसोबत. या साऱ्या डिजिटल सुविधांमुळे होणाऱ्या फायद्यांमुळे इथल्या जनतेमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण झाली आहे. अतिशय प्रतिष्ठेचा आणि अतिशय म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान, कटिंग एज टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, त्याचा वापर करून आपण केलेला आहे. आणि डिजिटल विलेज ऑफिस तिथे आहे. आणि म्हणून आरोग्याचा प्रश्न असो किंवा स्किल डेव्हलपमेंटचा प्रश्न असो किंवा एज्युकेशनचा प्रश्न असो किंवा कुठलाही गावामधला, म्हणजे आता आमचा असा प्रयत्न आहे, अजून ते झालेलं नाही आहे, पण आमचा विचार आहे की आपल्या भारतामध्येच नाही जगामध्ये टायगरची संख्या कमी होते. आणि जर प्रत्येक टायगरला जर आपल्याला ट्रॅक करता आलं, कारण हे जे वायफाय आहे तर ते मी तुम्हाला म्हटलं की स्पेक्ट्रम स्वस्त म्हणजे फ्री स्पेक्ट्रम आहे. या स्पेक्ट्रमला खर्च लागत नाही, म्हणजे सस्तावाला इंटरनेट आहे. इंटरनेट स्वस्त एकदम, त्याला फ्री इंटरनेट आहे. आपण त्याचा वापर करून मेळघाटातल्या जंगलामध्ये आपण एक वायफायचा अंब्रेला तयार करणार आहोत. आणि प्रत्येक टायगरला आपण त्याला डिजिटल ID देऊन आपण त्याला ट्रॅक करणार आहोत. म्हणजे आपल्याला कळेल की किती टायगर कुठे आहेत, जिवंत आहेत का. कारण आपल्याला कळतं की टायगर जर 2-3 महिने नाही दिसले तर आपण त्याला मग शोधतो. तर तसं करण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रोसॉफ्ट आणि
टायगर प्रोजेक्टमध्ये त्यांचं बोलणं चालू आहे. तर असं हे मेळघाटामधलं अनोखं असं डिजिटल विलेज, तर तिथे लोकांच्या जीवनमानामध्ये, लोकांच्या विचारसरणीमध्ये, कारण जगाची दारं या डिजिटल विलेजमुळं सर्व आदिवासींना आणि तिथल्या दुर्गम प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना मोकळी झाली. कारण त्यांना तिथे बसून त्यांना जग बघता येतात, जगासोबत ते लिंक झाले. तर अशा डिजिटल विलेजमुळे आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांना चांगलं जीवनमान मिळेल, त्यांना उत्पन्न चांगले मिळेल, ते दारिद्र्याच्या वर येतील आणि विशेष म्हणजे कुपोषणावरती मातसुद्धा आपण तंत्रज्ञान माध्यमातून करणार आहोत. बघा मंडळी, या विविध समस्यांवर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा काही ना काही उपाय योजतच असते. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण घ्यायला नको का हो? जेव्हा आपण अशी माहिती घेतो ना, तेव्हा त्या माहितीतल्या अनेक सकारात्मक बाबी आपल्या नजरेसमोर येत असतात. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे जर सर्वात प्रशासकीयदृष्ट्या कठीण आणि आव्हानात्मक क्षेत्रामध्ये जर डिजिटल विलेज तुम्ही स्थापन करू शकत असाल, तर महाराष्ट्रातल्या 28,000 गावामध्ये तुम्हाला डिजिटल विलेज किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला करण्यासाठी काहीच तुम्हाला वेळ किंवा काहीच फार मेहनत नाही लागणार. म्हणून हे एक डेमॉन्स्ट्रेशन असलेला प्रोजेक्ट आहे. मंडळी, मेळघाटच्या या नितांत सुंदर प्रदेशामध्ये निसर्ग आहे, सुंदर हवा, हिरवाई आहे, वाघ आहे, इतर प्राणी पक्ष्यांनी इथला परिसर समृद्ध आहे, सुंदर नागरिक आहे, त्यांची विशिष्ट सुंदर संस्कृती आहे. पण त्याबरोबरच कुपोषणाची समस्या आहे, इतरही समस्या आहेत. आणि या साऱ्या समस्यांवर मात करण्यासाठीची ही डिजिटल सुरुवात आहे. डिजिटल हरिसाल गावची सगळी माहिती सांगणारा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे. आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस जाणून घ्या, www.janatadarbar.org. आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याचबरोबर फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करायला पाहिजे. त्याच्यावरती खूप सारी माहिती आम्ही दिलेली असते. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना, विचार असतील तर या पेजद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. किंवा नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याविषयीची ही सगळी माहिती या पेजवरती दिलेली आहे. तेव्हा हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आम्ही तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक बाबींची आदानप्रदान नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून या ग्रुपवरती तुम्ही टाकायची आवश्यकता आहे. तुमच्या मोबाईल नंबरची आम्हाला अजिबात गरज नाही आहे. जनता दरबारमध्ये 200च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे एपिसोड तुम्ही वारंवार बघावेत अशीच आमची इच्छा आहे. याच्यामध्ये आम्ही जी सत्य माहिती सांगितलेली आहे ना, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या, आपलं जगणं सुकर करून घ्या. आणि यासाठी हे जर का तुम्हाला वारंवार बघायचे असतील ना, तर त्यासाठी यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbар.zd चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद तुम्ही यूट्यूबवरून नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरील जनता दरबार हा कार्यक्रम आपण बघायचा आहे आणि इतरांनाही बघायला सांगायचं आहे. पुनःप्रसारण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता. याही दिवशी आपण सगळ्यांना जनता दरबार बघायला सांगायचं आहे, आपणही बघायचाच आहे. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही विश्वासार्ह आहे. या माहितीचा खूप उपयोग आहे. हा पण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ही माहिती पोचवा आणि जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.